नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड या सर्वांचं सहज स्वागत. आपलं सर्क्युलर मोशनचे आता आपण 2 लेक्चर झालेले आहेत. हे आपलं आहे ते थर्ड लेक्चर आहे. थर्ड लेक्चर मध्ये आपलं नेक्स्ट पॉइंटला जायचं आहे. नेक्स्ट पॉइंट आपला आहे मोशन ऑन हॉरिझॉन्टल कर्व. म्हणजे मोशन आपल्याला बघायचे कशावरती, आपल्या हॉरिझॉन्टल रोडवरती. त्याच्यावरती कसे पॉइंट असतात, तुम्हाला कोणत्या पॉइंटचा एमसीक्यू विचारला जातो, ह्या विषयी तुम्हाला हे लेक्चर आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपण पहिला पॉइंट स्टार्ट करू. पहिला पॉइंट मध्ये आपला असा आहे मोशन ऑन हॉरिझॉन्टल कर्व. याचा अर्थ एखाद्या हॉरिझॉन्टल रोड होते एखादं व्हेकल टर्न घेत असेल तर हॉरिझॉन्टल रोड म्हणलेला आहे, बँक रोड म्हणलेलं इथं नाही. मग हॉरिझॉन्टल रोडला टर्न घेताना ज्या कंडिशन आहे त्या आपल्याला कंडिशन बघायच्या आहेत. बरोबर. ज्या व्हेकल टर्न घेतं त्या टर्न घेताना पहिली कंडिशन, there is a friction between the tire and roads. This friction provide the necessary centripetal force. So we can write the centripetal force is equal to the force of friction. At this condition, the centripetal force is less than the force of friction. It means that at this condition, the frictional force is greater as compared to the centripetal force. Then normal reaction again, weight mg. We know that n is equal to mg. Here the necessary centripetal force provided by the frictional force. Then we can write mv square upon r is equal to mu mg. Then the v square is equal to mu mg. Then v is equal to under root mu r g. ह्याच्यावर तुम्हाला काही पॉइंट क्वेश्चन विचारले जातात. पाठीमाग टेस्ट मध्ये हा तुम्हाला क्वेश्चन टाकलेला होता. बरोबर. हे तुम्हाला पुढे कंटिन्युअसली विचारलं जातं. त्यापुढे नेक्स्ट पॉइंट आपला जो आहे, द स्किडिंग ऑफ ऑब्जेक्ट ऑन अ रोटेटिंग प्लॅटफॉर्म. म्हणजे एखादा रोटेटिंग प्लॅटफॉर्म आहे तो रोटेट होतोय, त्यात एखादा ऑब्जेक्ट जर ठेवला, तुम्हाला एक्झाम्पल होतं की रोटेटिंग प्लॅटफॉर्म एखादा कॉइन जर ठेवला तो आपल्याला स्किडिंग होऊन द्यायचं नाही. जनरल काय घडतं, जेव्हा एखादा प्लॅटफॉर्म रोटेट होतो त्या काय होतं, त्या ठेवलेला जो ऑब्जेक्ट आहे तो काय होतो, मूव्ह आउट ऑफ डायरेक्शन, तो काय होतो, बाहेर डायरेक्शन मूव्ह होतो. मग तसं होऊ न देण्यासाठी आपल्याला कुठला फोर्स पाहिजे, वी रिक्वायर द सेंट्रिपेटल फोर्स. असं तुम्हाला एक्झाम्पल विचारलं तर त्या कंडिशन तुम्हाला कसं सोडवायचं त्याचं फॉर्म्युलेशन सांगतो. सपोज रोटेटिंग प्लॅटफॉर्म आहे, एक कॉइन ठेवलाय, याचं कॉइनचं डिस्टन्स आहे फ्रॉम सेंटर विल बी द आर बी द रेडियस ऑफ दिस कॉइन और रेडियस ऑफ दिस रोटेटिंग कॉइन. म्हणजे ह्या कॉइनची आपली काय असेल ती रेडियस असेल, त्यावर तो काय होणार, तो मूव्ह होणार आहे. अशा कंडिशनला कॉइनला आपल्याला तिथंच ठेवायचं आहे विदाउट स्किडिंग, म्हणजे आपल्याला मूव्ह करायचा नाही, तो रोटेशन हा घेणार नाही. ऍट दिस कंडिशन आता हा इथंच ठेवायचा असेल तर लक्षात ठेवा काय होणार, ऑब्जेक्ट हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आपल्याला काय लागतो, फ्रिक्शनल फोर्स लागतो. हा आपला कुठला फोर्स आहे, एफएस फोर्स आहे. आणि टू मेंटेन सर्क्युलर पाथ वी रिक्वायर द सेंट्रिपेटल फोर्स. जनरली वी कॅन राइट एफसीपी that is equal to Fs, means that the centripetal force is equal to force of friction. The centripetal force आपला फॉर्म्युला काय आहे, m square upon r that is equal to Fs. m square upon r that is equal to mu mg. m एकमेकाला कॅन्सल, we can write v square is equal to mu rg. then the v is equal to under root mu rg. या फॉर्म्युलेला आपल्याला ते एक्झाम्पल सोडवायचं होतं. त्याला दुसरा एक ऑप्शन होता, इथं जर आपण फॉर्म्युला पुट केला असता m square च्या जागी m r ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एम जी, तरी चाललं असतं. एम एकमेकाला कॅन्सल, आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू जी. then we can write omega square is equal to mu g by r. then the omega is equal to under root of mu g by r. बरोबर. अशा पद्धतीने फॉर्म्युलेशन हे होतं. ह्याचं तुम्हाला रिलेशन विचार, तुम्हाला रिलेशन ह्याच्यावरती विचारतात, एक्झाम्पल असेल ते तुम्हाला ह्याच्यावरती विचारते जाते, तेव्हा तुम्हाला ह्या मेथडने सोडवावं लागेल. ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊ आपण, बेंडिंग ऑफ सायकलिस्ट. जनरली आपण सायकलिंग चालवत असो, बरोबर. सायकल चालवत असताना एखाद्या ठिकाणी जेव्हा टर्न घेतो, त्या टर्न घेताना काय करतो, सायकल थोडीशी बेंड होते. बेंड होते याचा अर्थ ती काय करते, व्हर्टिकल कशी करते, हा अँगल हा करते. कधी कधी तुम्हाला ह्या सायकलिस्ट वरती एक्झाम्पल विचारलं जातं. आपल्या बोर्डच्या बुक मध्ये एक्झाम्पल त्याच्यावरती आहे, सायकलिस्ट वरती. अशा वेळेला कसं सोडवायचं, कुठली मेथड वापरायची, त्या ही डायग्राम लक्षात ठेवा. ही सायकल आहे, दिसते तुम्हाला रेड कलर नाही, ती थोडी बेंड झालेली आहे. बरोबर. मेकिंग सम अँगल थीटा विथ द व्हर्टिकल, आर बी द नॉर्मल रिएक्शन. बरोबर. इथं मी आर दाखवले. दिस आर इज ऑल इन टू कंपोनेंट, हॉरिझॉन्टल कंपोनेंट आर साइन थीटा, vertical component r cos theta. Then we can write
ही सायकल आहे, सायकलचं वेट असेल आपलं काय व्हर्टिकल डाऊनवर्ड, ते आपलं काय येतं mg. वी कॅन राईट द टू इक्वेशन r cos थीटा इज इक्वल टू mg अँड r sin थीटा. आता इथं टर्न आहे, ही मूव्ह होताना आपली अशी सर्क्युलर पाथ मध्ये ती काय होणार, ती मूव्ह होणार. याचा अर्थ r sin थीटा हे कुणाचं काम करेल, आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स. देन वी कॅन राईट r sin थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r अँड r cos थीटा इज इक्वल टू mg. इक्वेशन सेकंड डिवाइड बाय इक्वेशन फर्स्ट. सेकंडला फर्स्ट डिवाइड केलं तर r एकमेकाला कॅन्सल, sin अपॉन cos tan mv स्क्वेअर अपॉन r डिवाइड बाय mg, m cancel each other, then v square upon rg, tan theta is equal to v square upon rg. It means that this theta, this banking, this depends upon the velocity of cyclist or velocity of cycle and it is inversely proportional to the radius of circular path. जर तुमची सर्क्युलर पाथची radius जर फार कमी असेल, तुमचं काय होतं, अँगल ऑफ बँकिंग हा वाढतो, त्याचं काय होतं, बेंडिंग हे वाढतं. आणि कधी वाढू शकतं ते, त्याला दुसरी कंडिशन आहे, जर आपली वेलोसिटी जास्त, लक्षात ठेवा तो काय होतो, जास्त हा बेंड होतो. अशा 3 पॉइंट तुम्हाला काही एक्झाम्पल विचारले जातात, त्यातले काही एक्झाम्पल घेऊ आपण, मग पुढे जाऊ आपण. ठीक आहे, हे जे पॉइंट आहेत हे पॉइंट व्यवस्थित लिहून घ्या. एक्झाम्पल्स बघा. पहिले एक्झाम्पल आहे, when the road is dry and the coefficient of friction is mu. म्हणजे रोड ड्राय आहे, त्याचा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आपला काय येतो, म्यू आहे. द मॅक्झिमम स्पीड ऑफ द कार इज इन अ सर्क्युलर पाथ इज 10 मीटर पर सेकंड. म्हणजे कंडिशन अशी आहे बघा, इथं आपला रोड ड्राय आहे, काय तो ड्राय आहे, तिथला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू आहे, तिथली वेलोसिटी किती आहे, v इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. पुढं सेकंड कंडिशन मध्ये असं दिलेलं तुम्हाला इथं, इफ द रोड बिकम्स वेट, म्हणजे रोड सपोज ओला असेल तर, अँड द म्यू डॅश इज इक्वल टू म्यू बाय 2, म्हणजे रोड आपला वेट असेल आणि आपलं काय असेल, म्यू डॅश इज इक्वल टू म्यू बाय 2 असेल, देन व्हॉट इज द मॅक्झिमम स्पीड परमिटेड, तेव्हा त्याचं मॅक्झिमम स्पीड हे किती असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. तुम्हाला रिलेशन सांगितलंय म्यू आणि व्ही मध्ये. असं एखादा फॉर्म्युला सांगा याच्यामध्ये म्यू आणि व्ही आला पाहिजे. असं एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, व्ही इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. बरोबर, हेच इक्वेशन आपण दोन कंडिशन लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल याला मी वाटल्यास फर्स्ट म्हणतो, हे फर्स्ट म्हणतो, हे सेकंड म्हणतो, फर्स्ट सेकंड म्हणतो. ठीक आहे, आपण हे व्हॅल्यू लिहू शकतो. वी कॅन राईट व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू आर जी. आपल्याला व्ही काढायचं आहे ना, सॉरी, मग लिहिताना आपल्याला व्हीच्या फॉर्म मध्येच लिहायचं. इक्वेशन 2 लिहितो मी, v1 इज इक्वल टू अंडर रूट म्यू1, रॅडियसने बदललं नाही, त्याचा याचा मीनिंग काय होतं, आपलं रॅडियस काय तर सेम आहे आणि जी आपला सुद्धा काय असतो हा सेमच असतो. दॅट इज इक्वल टू राहिला मग v2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू2 आर जी. Want to calculate the v2, then v2 upon v1 that is equal to under root of mu rg divided by under root of mu2 rg divided by mu1 rg. rg एकमेकाला cancel, that is equal to under root of mu2 by mu1. mu2 ची आपली व्हॅल्यू काय, mu1 upon 2 that is equal to under root of mu1 upon 2 divided by mu1. mu1 एकमेकाला कॅन्सल, राहिलेली व्हॅल्यू v2 upon v1 that is equal to under root of 1 by 2 राहिला. इथं आपल्याला व्हॅल्यू सांगितले तर v1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, स्क्वेअर करून घेतो पहिल्यांदा. v स्क्वेअर v2 स्क्वेअर upon v1 स्क्वेअर is equal to 1 by 2 that is equal to v2 square is equal to v1 square by 2 that is equal to v2 square is equal to v1 किती आपला 10, 10 चा square divided by 2 that is equal to v2 square is equal to 100 divided by 2 that is equal to v2 square is equal to 50, then the v2 is equal to root 50. This is the final answer. म्हणजे आपण काय केलं बघा, आपल्याला त्यांना कंडिशन अशा असतात, दोन कंडिशन आणि तुम्हाला रिलेशन विचारले म्यू आणि व्ही मधलं. ठीक आहे, खूप वेळा तुम्हाला रिलेशन असतं म्यू मधलं, व्ही मधलं, आर मधलं. या तिन्ही कंडिशन वापरून आपल्याला अशा त्याची एक्झाम्पल ही सॉल्व्ह करावी लागतात. एक्झाम्पल रिपीट सांगतो मग आपण पुढे जाऊ. व्हेन अ रोड इज ड्राय, जेव्हा रोड ड्राय होता त्या कंडिशनला त्यांचा काय होता, द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दॅट इज इक्वल टू म्यू.
आणि तेव्हा स्पीड काय होतं, स्पीड विल बी द 10 मीटर पर सेकंड. त्याच्या पुढे सपोज तोच रोड आहे, तो काय केला आपण, ओला केला, इट बिकम्स वेट. वेट केल्यानंतर त्यांचं काय भेटतंय, म्यू डॅश इज इक्वल टू म्यू अपॉन 2. ऍट दिस कंडिशन वेलोसिटी बिकम्स क्वेश्चन मार्क. तुम्हाला विचारलेलं आहे. मग सोडवताना ह्या मेथडने सोडवायचं. फर्स्ट कंडिशन घ्यायची, सेकंड कंडिशन घ्यायची. शक्यतो सेकंड डिवाइड बाय फर्स्ट करायचं. का, शक्यतो सेकंड आपल्याला विचारलेलं असतं, त्यामुळे सेकंड डिवाइड फर्स्ट केलं तुम्हाला तुमचा आन्सर हे भेटलेलं आहे. ठीक आहे, त्याला ऑप्शन आहेत, ते ऑप्शन मला ती दाखवलेले नव्हते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, अ बॉय ऑन अ सायकल पॅडल अराउंड अ सर्कल ऑफ 20 मीटर रेडियस. म्हणजे काय, एक मुलगा आहे, तो काय होतो, सायकलवरती, तो सायकलवरती सायकल चालवतोय ऑफ सर्कल ऑफ 20 मीटर रेडियस. तो ज्या पाथ मध्ये मूव्ह होतोय त्या पाथची रेडियस आपली आहे r इज इक्वल टू 20 मीटर. वी कॅन राइट r इज इक्वल टू 20 मीटर. द कंबाइंड मास ऑफ द बॉय अँड द सायकल इज 90 kg. म्हणजे तो सायकलिस्ट जो मुलगा आहे आणि त्याची सायकल आहे, या दोघांचे मास आहे m इज इक्वल टू 90 kg. द अँगल that the cycle makes with the vertical. म्हणजे त्या सायकलिस्ट, आता सायकल आपण तो टर्न घेतोय, टर्न घेता याचा अर्थ हा मूव होताना, सपोज सायकल असेल तर त्या सर्क्युलर ट्रॅक वरती काय करते, थोडासा अँगल करते. हा अँगल माझा काय असेल, तो थीटा अँगल असेल. तो तुम्हाला थीटा अँगल विचारलेला आहे. सो दॅट इट मे नॉट फॉल इज, म्हणजे ते खाली न पडला पाहिजे, म्हणजे तो खाली न पडला पाहिजे. याचा अर्थ इथे कंडिशन प्लेन आहे, सर्क्युलर पाथ आहे, त्याची रेडियस आहे, सायकलिस्ट टर्न घेते, सायकलिस्ट टर्न घेताना तो काय थोडासा बेंड झालेला आहे. दे आर मेकिंग सम अँगल विथ द व्हर्टिकल. तो काय करतो, व्हर्टिकल. याचा अर्थ सपोज मी स्टँडिंग उभा आहे, ज्या टर्न घेते त्यावेळेला मी असा मूव्ह होणार. असा मूव्ह होताना माझ्या बॉडीने ह्या व्हर्टिकलशी केलेला अँगल जो आहे तो आपला अँगल काढ सांगितलाय. त्या अँगल माझा काय येतो, थीटा आहे. थीटाची मला व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. थीटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अजून तुम्हाला काय दिलं, त्याची इथं r दिलेला आहे, रेडियस दिला, त्याची काय दिली तर वेलोसिटी दिलेली आहे. देन आपलं काढायची व्हॅल्यू आहे, आपलं काय विचारलं, अँगल विचारलेला आहे. आपला अँगलचा एक फॉर्म्युला आहे बघा, tan थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन r. जर आठवत असेल तर आपला अँगल विचारलाय. देन वी कॅन राइट थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ v स्क्वेअर अपॉन r. आता तुम्हाला r माहिती आहे, v माहिती आहे. v किती आहे, v ऑल्सो 20 मीटर पर सेकंड. v दिलेला आहे, जी काय तुम्ही घेऊ शकता, g इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड. ह्या व्हॅल्यू पुट करणे आणि त्याचं आन्सर काढणे. ठीक आहे, एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या आणि त्याचं सोल्युशन काढा आणि ह्याचे जे आन्सर येईल ते मला SMS करून सांगायचं, याचा आन्सर कुठला येते. तर एक ऑप्शन ए येतोय, बी येतोय, सी येतोय का डी येतोय. आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे, त्या नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण बघायचं आहे बँकिंग ऑफ रोड. आता या बँकिंग ऑफ रोड मध्ये काय काय बघायचं ते बघा. बँकिंग ऑफ रोड मध्ये प्लेन कन्सेप्ट पहिल्यांदा होते. आपण जेव्हा व्हेकल टर्न घेतो त्यावेळेला त्याचं काय असतं, n इज इक्वल टू mg असतो, बरोबर. आणि द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइडेड बाय द नॉर्मल रिएक्शन अ कंपोनेंट ऑफ नॉर्मल रिएक्शन. तो आपला कुठला होता, n sin थीटा. म्हणजे जनरली काय घडतं की n sin थीटा आपल्याला काय प्रोव्हाइड करतो, mv स्क्वेअर अपॉन r प्रोव्हाइड करतो, बरोबर. कधी बँकेट रोडला इथं फ्रिक्शन कन्सिडर केलेलं नाही. इथं आपल्याला काय भेटतं लक्षात ठेवा, n sin थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. एकमेकाला काय ते इक्वल भेटते विदाउट फ्रिक्शन. आणि n cos थीटा इज इक्वल टू m. हे कुठनं आलं, n चा आपण कंपाऊंड पाडले, n cos थीटा n sin थीटा. वेट आपलं काय येतं, mj अँगल थीटा. हा पण आपला अँगल काय होतो, थीटा. दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. ह्याच्यावर रिलेशन काढलं आपण tan थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन r ची, आणि थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ v स्क्वेअर अपॉन r ची. हे जे पॉइंट लिहिले हे जनरल इक्वेशन असतं. पण आपण ह्याच्या पुढे गेल्यानंतर आपण लोअर लिमिट अँड अप्पर लिमिट अशा दोन कंडिशन बघितल्या होत्या. त्यातले लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट हे कधी कन्सिडर केलं जातं, इफ द n sin theta is not equal to the centripetal force or n sin theta is not equal to the mv square upon r. म्हणजे ह्या दोन्ही इक्वल नसतील त्यावेळेला, इक्वल नसतील त्या याचा मीनिंग असा होतो की ह्याच्यामध्ये काय होतं, द सेल्फ ऍडजस्टिंग द फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप. म्हणजे जेव्हा व्हेकल टर्न घेताना काय होतं, there is a friction between the tire and road, it will be developed when if
n sin theta इज नॉट इक्वल टू द mv स्क्वेअर अपॉन r, म्हणजे n sin theta हा आपल्याला नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करू शकत नसेल त्या कंडिशनला, देन वी कॅन गाइड सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स, म्हणजे तो आपल्याला फोर्स घ्यायचा आहे कुठला आहे तो आपला सेंट्रिपेटल फोर्स, त्यामध्ये आपल्याला पकडायला लागतो. अशा कंडिशनला जर आपलं काय असेल लोअर स्पीड असेल, आता लोअर स्पीड कधी असतं, आता लोअर स्पीड असताना तो ऑब्जेक्ट कुठे जातो हे आपल्याला माहिती आहे. जर आपलं लोअर स्पीड जर असेल तर स्पीड कमी असल्यानंतर आपलं काय होणार, हा ऑब्जेक्ट जो आहे, हा जो ट्रॅक आहे किंवा हा जी कार आहे ती काय होणार, स्पीड कमी असल्यानंतर ती काय होते, खाली खाली येते. त्या कंडिशन आपला फ्रिक्शन फोर्स कुठे असतो, हा वरच्या डायरेक्शनला असतो. मग ह्याचे आपण दोन कंपाऊंड पाडले, एकाला म्हणतो आपण काय, एकाला साइन थिटा, एकाला कॉस थिटा, असं कन्सिडर करून आपण दोन इक्वेशन मांडतो. बघा इथं वरती आपला काय असतो, हा जो येणार माझा काय आहे तो एफ साइन थिटा, आणि हा काय माझा येणार तो एफ कॉस थिटा. ह्याच्यावर आपण काय इक्वेशन लिहिली होती, ती इक्वेशन आपली अशी होती बघा, n cos theta प्लस f sin theta, n cos theta प्लस f sin theta दॅट इज इक्वल टू आपला काय आला, mg आला. का, हे दोन वरचे कंपाऊंड आहे, कोणी त्याला काय केलं इथे बॅलन्स केलं, इथे mg कंपाऊंड केलं, राहिला इकडचा n sin theta आणि f cos theta, आणि n sin theta मायनस f cos theta, का तर हा मोठा आहे हा माझा काय तो लहान आहे, ह्याच्यामध्ये आपला काय भेटतो सेंट्रिपेटल फोर्स भेटतो. त्यामुळे आपण इक्वेशन लिहिलं n sin theta minus f cos theta that is equal to m square upon r. हे जर सॉल्व केलं then we can write v mean is equal to under root of rg in bracket tan theta minus mu divided by 1 plus mu tan theta. हे आपलं कुठलं आहे, मिनिममचं आहे. हे जर मॅक्झिममचा असेल तर हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, हा जो वरती तो करतो आपला खालच्या डायरेक्शनला हा येतो, मग आपला इथं काय ना तो एफएस हा फोर्स होणार, त्याचे एक पण कंपाऊंड पडतील, आणि तेव्हा ते सॉल्व केलं आपलं इक्वेशन जे भेटतं हे आपलं v मॅक्झिममचे एक्झॅक्टली उलटा असतं. जिथं प्लस आहे तर आपला काय होतं मायनस होतो, जिथं मायनस आपला काय होतं हा प्लस होतो, याचा फक्त आता साइन हे चेंज होतं. ह्या टाइपचं एक्झाम्पल कधी विचार जातं का, हा फॉर्म्युला लेंदी आहे, हा जास्त मुलांना पाठ होत नाही. शक्यतो जे एक्झाम्पल असतं हे वरच्या इक्वेशन ते जास्तीत जास्त मला एक्झाम्पल विचारलं जातं. ठीक आहे, क्वचित एखाद्या बोर्डला विचारत हे विचारू शकतात. ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊ आपण. इन केस ऑफ बँकिंग ऑफ रोड, आता आपण बँकिंग केले सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण एक्झाम्पल जे असतं तुम्हाला कसं असतं की बँकिंगचा मीनिंग काय असतो, रायझिंग द आउटर एज ओव्हर द इनर एज, म्हणजे काय रोडचा बाहेरचा एज उचलणे ओव्हर द इनर एज, बरोबर, इट इज कॉल्ड ॲज द बँकिंग ऑफ रोड. ह्याच्यामध्ये ज्या कंडिशन असतात, रोडचा आउटर एज, फॉर एक्झाम्पल विड्थ ऑफ रोड विल बी द बी, रोडची विड्थ आहे माझी बी एवढी, त्यातला आउटर एज हा उचलला, किती उचलला, याच्या हाईटनं हा उचलला. and what is relation between the angle of banking, then we can write the tan theta is equal to, आता tan theta आपण इक्वेशन काय काढलं होतं इथं, v square upon r, बरोबर, याच्यामध्ये इक्वेशन आहे. पण ह्या डायग्राम आपण इक्वेशन असं लिहू शकतो इथं, tan theta is equal to काय ना, tan theta चा मीनिंग काय असतो आपला, अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजसंट, then we can write h by b. हे काही ठिकाणी हे सेपरेटली लिहावं किंवा हे सेपरेटली लिहावं, किंवा काही ठिकाणी आपल्याला असं भेटेल की हे दोन्ही कंपेअर केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल v square upon rg is equal to h upon b, त्यामुळे आपण v चालू करू शकतो, v square is equal to h rg divided by b, हे इक्वेशन हे आपण वापरू शकतो. हे जसं रोडचं आहे तसंच हे ट्रॅक सुद्धा यूज केलं जातं. इन केस ऑफ रेल ट्रॅक तेव्हा यूज करताना आपलं इक्वेशन सेम टाइप लिहितात. इथे लिहिलं एल एल विथ द डिस्टन्स बिटवीन द टू ट्रॅक, म्हणजे आपला काय दोन ट्रॅकचा पट्टी, त्यामध्ये डिस्टन्स आपलं काय येतं एल एवढा आहे, त्याची हाईट किती एकाची याची एवढी आहे. जेव्हा एखादा टर्न असतो त्या कंडिशनला काय घडतं, एक आउटर जो आपला जो ट्रॅक आहे तो काय थोडासा वरती उचल जातो ओव्हर द इनर एज, बरोबर. मग ह्या कंडिशन लिहिताना इथे एल लिहिलं, इथे एच यूज केला, इक्वेशन सेम मेथडने वापरायची आपण लिहिताना. tan theta is equal to v square upon rg, हे प्लेन आपलं इक्वेशन बनतं. and by the diagram we can write that tan theta is equal to h by l. हे ह्या मेथडने आपण इक्वेशन हे लिहू शकतो. कधी एक्झाम्पल ह्यावरती असतं, कधी एक्झाम्पल ह्यावरती असतं, किंवा कधी ह्यावरती असतं. हे तुम्हाला एक्झाम्पल कुठल्या फॉर्मॅटचं कळालं पाहिजे, आणि त्या मेथड तुम्हाला ते पुटिंग केलं तुम्हाला तुमचा आन्सर भेटणार आहे. त्यापुढे नेक्स्ट पॉइंट आहे मोशन इन अ हॉरिझॉन्टल सर्कल, म्हणजे आपण ह्याच्या आधी एक थ्रेड घेतला, एक ऑब्जेक्ट जोडला आणि तो फिरवतो, पण त्यांना आपण व्हीसीएम मध्ये फिरवला आहे, पण कोनिकल पेंडुलम मध्ये मूव्ह केला. आता एक्झॅक्टली बघायचं त्याचे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन बघायचे. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये हा मूव्ह करताना असा मूव्ह केला, बरोबर. मूव्ह होताना लक्षात ठेवा इथं स्ट्रिंग आहे, इथं ऑब्जेक्ट, तो मूव्ह होते. मूव्ह होणे याच्यातला काय येतं सेंट्रिपेटल फोर्स हा आहे. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉइंट येतात आपल्याला तेही बघा. फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट आहे, हा सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होते. जनरल कन्सेप्ट त्याचं वेट आहे, वेट ऍक्टिंग व्हर्टिकल डाऊनवर्ड, नॉर्मल ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड, बरोबर. वी कॅन राइट n इज इक्वल टू mg आपण कॉमन लिहू शकतो. राहिला इथं टू वर्ड्स असणारा फोर्स.
टुवर्ड्स आपण असणारा फोर्स जो आपला कुठला असतो सेंट्रिपिटल फोर्स असतो आपण मला काय असते F इज इक्वल टू एम स्क्वेअर अपॉन आर बरोबर त्यापुढे आपल्याला या प्लस आपण टी म्हणू शकतो बरोबर हे टेन्शन असेल किंवा फोर्स असेल वी कॅन F is equal T is equal to m square upon r ही कंडिशन आहे then we can write mr omega square हे ह्या मेथडने सुद्धा असू शकतं किंवा हे लिहिताना अजून एक मेथड आहे हा सेम ट्रॅक आहे हे दाखवताना इकडेच माझं टेन्शन असेल तर इकडे मला ओढणारा फोर्स असतो तो फोर्स कुठला असतो एखाद्या बकेट मध्ये आपण पाणी घेतलं आणि ते विल इन अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऍट दिस कंडिशन आपण जी कडी पकडतो जो हँडल असतो काय असतो आपल्या दिशेने असतो तर पाणी कुठं जातं ते आउट डायरेक्शन जात असतं का ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स आपण एखाद्या यात्रेमध्ये पाण्यामध्ये बसलोय तो काय होतं पाना गोल गोल फिरतो तेव्हा काय करतं आपल्याला बाहेर ओढलं जातं बाहेर आपला कोण ओढतं आपला काय सेंट्रिफ्युगल फोर्स आत आपला कुठला असतो सेंट्रिपिटल फोर्स असतो सपोज मी म्हणलं आतला फोर्स माझा काय तर टेन्शन टी पकडला तर माझा बाहेरचा काय बनू शकतो लक्षात ठेवा एक तर तो काय आहे एम स्क्वेअर अपॉन आर आहे किंवा माझं काय असेल एम आर ओमेगा स्क्वेअर हे दोन्ही कंडिशन खूप वापराव्या लागतात बरोबर आणि ऑलरेडी याचं साइन काय प्लसच असतं बरोबर का तो आपला काय तो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो काय तो अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल आहे अशा टाइपचं एक्झाम्पल स्ट्रिंग मध्ये एक्झाम्पल एक फेमस आहे ते तुम्हाला जास्त वेळेला विचारलं जाते हे तुम्हाला कळालं पाहिजे ठीक आहे जे पॉइंट लिहिलेले आहेत व्यवस्थित समजले नसेल तर SMS करून सांगा आपल्याला ते आता एक्झाम्पल बघायचे नेक्स्ट एक्झाम्पल जे आपलं आहे त्या एक्झाम्पल मध्ये असं लिहिलं आहे एक्झाम्पल आपला असा आहे अ ट्रेन हॅज टू नेगोशिएट अ कर्व ऑफ रेडियस 2000 मीटर म्हणजे ट्रेन आहे एक टर्न आहे टर्नची रेडियस आहे आपली रेडियस किती आहे 2000 मीटर म्हणजे आपल्याला दिलेलं आहे r इज इक्वल टू 2000 मीटर by how much should the outer rail has raised with respect to inner rail म्हणजे आपला आउटर रेल हा किती उचलाय पाहिजे ओव्हर इनर रेल फॉर एक्झाम्पल हे दोन ट्रॅक आहेत ठीक आहे हा इनर आहे हा आउटर आहे त्यापैकी आपल्याला याची रेडियस किती आहे 2000 मीटर आहे आपल्याला 2000 मीटरवर एखादा ट्रेन आपल्याला मूव्ह करायची आहे मूव्ह करताना आपल्याला हा इनर यायचे आणि हा आउटर यायचे आउटर यायचा कितीने उचलावा लागेल म्हणजे तुम्हाला यातले काय विचारल्याची हाईट विचारलेली आहे h इज इक्वल टू क्वेश्चन मार्क with respect to inner rail for a speed of 72 km per hour म्हणजे कितीने त्यांना मूव्ह ट्रॅक वरती the velocity is equal to the 72 km per hour and the distance between the rail is 1 meter ह्या दोन्ही मध्ये डिस्टन्स किती येतं 1 मीटर आहे याला आपण b म्हणू शकतो then we can write b is equal to 1 मीटर ठीक आहे मग तुम्हाला h विचारलं आता तुम्हाला h विचारताना h साठी तुम्हाला ऑप्शन असं आहे आता h साठी ऑप्शन घेताना आपण ह्याच्यात बघितलं होतं हा अँगल माझा काय तो थीटा आहे वी कॅन राइट tan थीटा इज इक्वल टू काय लिहिणार आपण h अपॉन b लिहिणार ठीक आहे हे आपण आपलं सोडवता येईल का सोडवता येईल पण कधी तर तुम्हाला अँगल दिला असेल तर इथे कुठल्या प्रकारचा अँगल सांगितले नाही मग अशा कंडिशनला काय करायचं दोन्ही टाईपचे इक्वेशन कंपेअर करायची मग ते सोडवायचं पण सोडवायच्या आधी ही मेथड मध्ये h विचारलंय वेलोसिटी आहे 72 किलोमीटर पर आवर आहे याचं आपल्याला कन्वर्जन करावं लागेल मीटर पर सेकंड मध्ये म्हटल्यास b कडे एका बाजू तुम्ही 1 मीटर आहे का मग v कसा कन्वर्ट करणार v इज इक्वल टू 72 किलोमीटर पर आवर दॅट इज इक्वल टू 72 इंटू किलोमीटरचं मीटर मध्ये केलं किलोमीटरचं मीटर किती होणार माझं 10⁻³ किंवा 1 2 3 1000 मीटर डिवाइड बाय 1 आवर 1 आवर म्हणजे 1 इंटू 60 इंटू 60 हे झालं सेकंड मध्ये मीटर पर जर माझं सेकंड मध्ये दॅट इज इक्वल टू वी कॅन राइट ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला राहिलं माझं काय तर 72 इंटू 10 डिवाइडेड बाय त्याला आपला 6 इंटू 6 36 राहील बरोबर हे लिहिताना असलं तर 5/80 सो डायरेक्ट लिहिलं जातं बरोबर हा आपण लिहू इथं 72 इंटू 5 बाय 18 हे आपल्याला सॉल्व करावं लागेल त्याची आपल्याला वेलोसिटी व्हॅल्यू इथे काढावी लागेल बरोबर हे तुम्ही सोडवायचं आणि ते v ची व्हॅल्यू काढायची ठीक आहे तुम्हाला ती v ची एक व्हॅल्यू भेटली आता v ची व्हॅल्यू भेटल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आपल्याला काय विचारलं h विचारलं मग सोडवायचं कसं मग हे सॉल्व करता आपण जर बघितलं होतं वी नो दॅट द tan थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg बरोबर
आणि आपल्याला काय माहिती आहे tan theta इज इक्वल टू h अपॉन b h बाय b. आता h काढायचा आहे ना, याला शिफ्ट केला, देन वी कॅन राइट h इज इक्वल टू v स्क्वेअर b अपॉन rg. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, याचं व्हॅल्यू पुट केल्यानंतर जे आन्सर येईल, आता हे जर कॅल्क्युलेशन जर सॉल्व केलं तर मला आन्सर इथे भेटलेला आहे, दॅट इज इक्वल टू 2 सेंटीमीटर याचा आन्सर आलेला आहे. रिअल ट्रॅक आहे ना, रिअल ट्रॅक मध्ये आपण कन्सिडर करतो ह्याला एल पकडलं होतं, वाटल्यास आपण बदलून घेऊ. आपण इथे एल आहे, इथे एल आहे, इथेही एल आहे, बरोबर. कोऑर्डिनेट व्हॅल्यू पुट करणे, ह्याचा आन्सर काढणे. हे 2 सेंटीमीटर येतंय का नाही मला हे सोडून दाखवायचं आहे, मला हे सोडून पाठवायचं. ठीक आहे. त्यापुढे नेक्स्ट एक्झाम्पल जे आपलं आहे ते एक्झाम्पल असं आहे, अ बॉल ऑफ मास 0.1 kg, म्हणजे एका बॉलचं मास आहे 0.1 kg इज वर्ड, व त्याचा अर्थ तो रोटेट होते इन अ हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ रेडियस 1 मीटर. म्हणजे एक्झाम्पल हे अशा मेथडचं आहे, एक बॉल आहे, याचं मास आहे m इज इक्वल टू तुम्हाला इथे 0.1 kg इज वर्ड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल, म्हणजे हे असं फिरते, हॉरिझॉन्टल सर्कल पाथ मध्ये फिरते, ऑफ रेडियस 1 मीटर, r इज इक्वल टू 1 मीटर, बाय मीन्स ऑफ स्ट्रिंग at an initial speed of 10 rpm. म्हणजे ह्याचं पहिलं स्पीड आहे, rpm आहे, त्याचं लक्षात ठेवा, त्याची फ्रिक्वेन्सी असं दाखवतो मी, n1 इज इक्वल टू 10 rpm, फ्रिक्वेन्सी n दाखवतात. कीपिंग द रॅडियस कॉन्स्टंट, त्याची रॅडियस काय येतं, रॅडियस ही कॉन्स्टंट ठेवायची. ठीक आहे. कीपिंग रॅडियस कॉन्स्टंट, द टेन्शन इन द स्ट्रिंग इज रिड्यूस्ड टू 1/4 ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. ह्याचं टेन्शन रिड्यूस केलं, आता पहिलं त्या टेन्शन पकडू आपण T1 होतं, तर T2 इज इक्वल टू 1/4, याचा अर्थ T1 डिवाइड बाय 4, याचा चौथ्या हिशोबाने देखील आपण ते रिड्यूस केलं. देन इट्स व्हॅल्यू द न्यू स्पीड इज, तर त्याचं नवीन स्पीड किती असेल, देन n2 इज इक्वल टू, मला विचारलं क्वेश्चन मार्क विचारलेलं आहे. म्हणजे काय केलं आपण, त्याचं T1 बाय 4 एवढं रिड्यूस केलं, त्यासाठी तुम्हाला इथं n2 विचारलेलं आहे. आता हे सॉल्व्ह करताना तुम्हाला रिलेशन महत्वाचं माहित पाहिजे. पहिल्यांदा ही कुठली मोशन आहे, लक्षात ठेवा, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. आता त्याचं इक्वेशन जे बनतं, ते इक्वेशन जर तुम्हाला आलं तर तुम्हाला हे इझिली सॉल्व्ह करता येईल. त्याचं इक्वेशन आपण काय लिहितो, T इज इक्वल टू आपण लिहू शकतो, एक ऑप्शन आहे m v स्क्वेअर अपॉन r आहे, दुसरा ऑप्शन आहे m r ओमेगा स्क्वेअर. पण इथं कुठेही v म्हटलेलं नाही, त्यामुळे हे v चे इक्वेशन घेत नाही. राहिला इथं m r ओमेगा स्क्वेअर, इथे n म्हणलेलं, याच्यात आपला ओमेगा वापरावा लागेल, का आपल्याला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू पाय n, देन वी कॅन राइट t इज इक्वल टू m r इन ब्रॅकेट 2 पाय n ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल t इज इक्वल टू m r 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर, बरोबर. हे तुम्हाला त्याचं भेटलं मेन इक्वेशन. आता इक्वेशन मध्ये घेताना आपल्याला काय काय बदललं, काय काय बदललं नाही बघितलं पाहिजे. ठीक आहे. पुन्हा रिपीट आहे का, a ball of mass 1 kg 0.1 kg is wheeled in a horizontal circle of radius 1 meter, radius 1 meters ठेवलेली आहे, बरोबर. by means of string at the initial speed of 10 rpm, म्हणजे n1 is equal to 10 rpm केलेला आहे. keeping radius constant, radius आपला कॉन्स्टंट आहे, then the tension in the string is reduced by 1/4 of its initial value. म्हणजे त्याचं टेन्शन काय होतं, T1 होतं, त्याचं किती केलं, T1 बाय 4 एवढं केलेलं आहे. याचं मास किती आहे, m, मास सुद्धा इथं आपलं काय येतं, कॉन्स्टंटच हे आहे. देन द न्यू स्पीड इज, आता नवीन स्पीड कशामध्ये विचारते हे बघा, कशामध्ये आपल्याला विचारते तर आरपीएम मध्ये. याचा अर्थ आपल्याला या आरपीएमचं कन्व्हर्जन जे तुम्हाला दिलं होतं त्या आरपीएस मध्ये करायचं नाही. जर एक्झाम्पल मध्ये आरपीएस मध्ये दिला असेल तर ते करा, अदरवाइज ते करायचं नाही. तर तुम्हाला आन्सर आरपीएम मध्ये दिला असेल तुम्ही आरपीएम मध्येच ते सोडवायचं. ठीक आहे. मग हे लिहिताना आपण वेगळ्या मेथड लिहू शकतो. हेच इक्वेशन दोन व्हॅल्यू आपण, पहिलं इक्वेशन T1 इज इक्वल टू m आहे असा आहे, r असा आहे, 4 आहे असा, पाय स्क्वेअर आहे असा, इथे ना माझा n1 चा स्क्वेअर, and the T2 is equal to m r आहे असा, 4 आहे असा, पाय स्क्वेअर हा n2 चा स्क्वेअर, बरोबर. आपल्याला काढायची व्हॅल्यू कोणाची, इथं n2 ची व्हॅल्यू काढायची. मग लिहिताना असं लिहितो थोडंसं, T2 बाय T1 that is equal to T2 ची म्हणजे काय, m r 4 पाय स्क्वेअर n2 स्क्वेअर डिवाइड बाय m r 4 पाय स्क्वेअर n1 स्क्वेअर. ठीक आहे. इथे एकमेकाला कोण जाऊ शकतं, m r 4 पाय स्क्वेअर
mr4 पार्स एकमेकाला कॅन्सल राहिला फक्त माझा t2 स्क्वेअर अपॉन t1 सॉरी t2 अपॉन t1 इज इक्वल टू n2 स्क्वेअर बाय n1 स्क्वेअर t2 ची व्हॅल्यू किती आहे बघा इथं t2 इज इक्वल टू 1 बाय t1 बाय 4 वी कॅन पुट t1 बाय 4 डिवाइड बाय t1 इज इक्वल टू n2 स्क्वेअर बाय n1 स्क्वेअर लिहू शकतो मी t1 एकमेकाला कॅन्सल म्हणजे 1 बाय 4 इज इक्वल टू n2 स्क्वेअर अपॉन n1 स्क्वेअर त्याच्या पुढे आता त्यातलं स्क्वेअर रूट काढून टाकू आपण म्हणजे इथं लिहू तुम्ही n2 square is equal to n1 square upon 4 then the n2 is equal to n1 by 2 that is equal to n2 is equal to n1 किती दिलेला आपल्याला 10 म्हणजे 10 by 2 that is equal to 5 rpm this is the final answer इथं ऑप्शन आहे आपला ऑप्शन नंबर ए म्हणजे ह्या मेथडने आपण जर सॉल्व केला आपला आन्सर काय भेटलं इथं 5 rpm हे आपल्याला काय भेटलं त्याचं आन्सर हे भेटलेलं आहे ठीक आहे त्याच्या पुढे जाऊ आपण त्या पुढचे जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल मध्ये म्हटलेलं आहे हे एक्झाम्पल आय थिंक समजलं असेल रिलेशन आपलं काय असेल टी एम आय ओमेगा स्क्वेअर ओमेगा पुट केली इथं 2 पाय एन ब्रॅकेटचं स्क्वेअर या व्हॅल्यू पुट करून आपल्याला शेवटी आन्सर भेटलेलं आहे ठीक आहे त्याच्या पुढे जाऊ आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आपलं आहे त्यामध्ये लिहिलंय इफ मास स्पीड अँड रेडियस of rotation of body moving in a circular path are all increased by 50% म्हणजे असं म्हटलेलं आहे याच्या एक्झाम्पल मध्ये बघा if mass speed radius of the rotation म्हणजे एखादा ऑब्जेक्ट रोटेशन हा घेते रोटेशन घेताना त्याचं मास पुन्हा त्याचं काय येतं रेडियस आहे पण त्याची काय येतं सॉरी mass radius velocity आहे स्पीड म्हणजे त्याची velocity आहे बरोबर रोटेशन ऑफ द बॉडी मूव्हिंग इन अ सर्कल पाथ सर्क्युलर पाथ सॉरी आर ऑल इन्क्रीज्ड बाय 50% म्हणजे पहिल्यापेक्षा त्याने 50% सपोज वाढवलं म्हणजे सपोज हा मी m1 जर पकडला हा r1 पकडला आणि हा v1 पकडला तर माझा m2 असा बनेल m2 इज इक्वल टू 50% वाढलं ना m1 प्लस 50% m1 r2 इज इक्वल टू R1 plus 50% R1 and V2 is equal to V1 plus 50% V1 50% 50% बरोबर इथे वाढवलेले आहेत then the necessary force required to maintain the body moving in a circular path will have been increased by तर त्यांना जो लागणारा सेंट्रिपिटल फोर्स आहे किंवा तो जो फोर्स आहे तो मेंटेन करण्यासाठी तो जो फोर्स आहे तो कितीनं वाढवावा लागेल म्हणजे हा माझा फोर्स पकडतो F1 इथला माझा फोर्स काय असेल तर F2 तो फोर्स कितीनं वाढवावा लागेल असं तुम्हाला विचारलेलं आहे कितीनं वाढलं याचा अर्थ पर्सेंटेज मध्ये विचारलेलं आहे ना पर्सेंटेज याचा अर्थ हा इनिशियल आहे हा माझा फायनल आहे बरोबर पर्सेंटेज इन्क्रीज याचा अर्थ इन्क्रीज म्हणजे त्याचा चेंज केलेला आहे वाढल्या आपण व्हॅल्यू कशी काढतो फायनल मायनस इनिशियल म्हणजे इन्क्रीजेस इन्क्रीज्ड हे कसं काढणार इन्क्रीज्ड फोर्स आपण काढू दॅट इज इक्वल टू F2 मायनस F1 डिवाइड बाय F1 इंटू 100 हा त्याचा पर्सेंटेजचा फॉर्म्युला आहे बरोबर फायनल मायनस इनिशियल डिवाइड बाय इनिशियल हा त्याचा काय तर कॉमन फॉर्म्युला आहे आपला आन्सर कशामध्ये भेटतं हे पर्सेंटेज मध्ये आन्सर हे आपल्याला भेटतं आता हे सोडवताना खूप लोकांना हे व्यवस्थित सुटत नाही का हे लिहिता येत नाही व्यवस्थित हा m1 लिहिता आला ठीक आहे r1 लिहिता आला v1 लिहिता आला f1 लिहिता आला याचा फॉर्म्युला लिहू शकतो आपण f इज इक्वल टू mvr चा म्हटल्यानंतर mv स्क्वेअर अपॉन r हा फॉर्म्युला आहे m1 सॉरी f1 m1 v1 स्क्वेअर r1 स्क्वेअर किंवा r1 जनरली लिहिला आपण r स्क्वेअर इथं नाही ठीक आहे हा झाला आपला f1 फॉर्म्युला इथं लिहिताना हे कसं लिहायचं बघा m2 ची व्हॅल्यू थोडं लिहून दाखव इथं m2 इज इक्वल टू m1 प्लस 50% of m1 that is equal to m1 plus 50% म्हटल्यानंतर 50 भागिले 100 into m1 बरोबर that is equal to m1 plus हे जर सॉल्व केलं तर हे शून्याला शून्य गेला बरोबर हे जर तुमच्या सिंपल लँग्वेज असं झालं तर हा 10 इकडे मल्टिप्लाय जर केला 10m1 plus 5m1 divided by 10 that is equal to
we can write 10m1 plus 5m1 that is equal to 15m1 divided by 10 that is equal to इथं डेसिमल पॉइंट आहे इथे डेसिमल इकडे शिफ्ट केला 1.5m1 बरोबर जशी m1 ची मला व्हॅल्यू किती भेटली 1.5m1 1.5m1 सिमिलर लिहू शकतो मी इथं r चं मला काय भेटणार इथं 1.5r1 आणि v2 काय भेटणार 1.5v1 बरोबर हे अशा मेथडने लिहावं लागतं आणि अशा मेथडने सोडवावं लागतं हे शॉर्टकट सुद्धा होऊ शकतो शॉर्टकट केलं ते तुम्हाला तो चालतो ठीक आहे हे तुम्हाला m2 ची व्हॅल्यू लिहिला आपण ते व्हॅल्यू पुट करू then f2 is equal to m2 v2 square upon r2 square बरोबर then आपले f2 विचारलेला आहे f2 पहिल्यांदा काढून घेऊ आपण then f2 is equal to f2 upon f1 is equal to m2 v2 square upon r2 square into r2 square नहीं सॉरी r1 upon m1 v1 square व्हॅल्यू प्रत्येकाच्या पुट केल्या तर m2 किती आहे बघा 1.5 m1 v2 किती आहे 1.5 v1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय r2 किती आहे 1.5 r1 into r1 m1 v1 स्क्वेअर बरोबर हे जे कॅल्क्युलेट जर केलं तर आपण लिहिताना असं लिहू शकतो हा m1 एकमेकाला कॅन्सल हा 1.5 एकमेकाला कॅन्सल हा m1 एकमेकाला कॅन्सल पुढे इथे v1 एकमेकाला कॅन्सल r1 एकमेकाला कॅन्सल राहिला मग 1.5 चा स्क्वेअर म्हणजे किती पडणार बघा इथं f2 upon f1 is equal to 1.5 चा स्क्वेअर किती बनतो हा 2.25 हा झाला माझे f2 upon f1 then the f2 is equal to we can write 2.25 f ठीक आहे f2 भेटला त्यामुळे आपण त्याची व्हॅल्यू या काढू व्हॅल्यू लिहिताना पर्सेंटेज इनक्रीज्ड बाय फोर्स we can write f2 minus f1 divided by f1 into 100 that is equal to f2 किती आलाय माझा 2.25 f1 minus f1 divided by f1 that is equal to 2.25 minus f1 divided by f1 in bracket 2.25 minus 1 that is equal to 1.25 into 100 लिहायचं राहिला into 100 that is equal मला आन्सर भेटलं 125% याचा आन्सर हे आहे की झालं माझं 125% आलं बरोबर दिस इज द ऑप्शन नंबर बी हे आपण काय केले तर ऑप्शन नंबर बी चं हे आन्सर काढलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल जे आपलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे हे खूप वेळा तुम्हाला विचारलं जातं आणि खूप मुलांना इझिली सॉल्व्ह करता येत नाही यातली खूप काही कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे कन्सेप्ट कुठला माहित पाहिजे तर तुम्हाला लॉज ऑफ मोशन मध्ये काही पार्ट तुम्हाला माहित पाहिजे काही पार्ट म्हणजे कुठला पार्ट की टेन्शन हे द्यायचं असतं टेन्शन हे घ्यायचं नसतं एवढं कळालं की तुम्हाला ती इझिली सॉल्व्ह करता येईल ठीक आहे आता एक्झाम्पल काय ते बघूया 3 identical particles are joined together. 3 पार्टिकल जॉइन केलेले आहेत नेम्ड ॲज फॉर एक्झाम्पल A B C बाय अ थ्रेड ॲज शोन इन फिगर म्हणजे थ्रेडने जोडलेला आहे हा A पार्टिकल आहे हा B पार्टिकल आपला काय येतो C पार्टिकल आहे ऑल द 3 पार्टिकल्स आर मूव्हिंग इन अ हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे हा सगळे जे आहेत हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये मूव्ह होतात इफ द वेलोसिटी ऑफ द आउटरमोस्ट पार्टिकल इज v0 शेवटच्या भागात वेलोसिटी किती येतं v0 एवढी आहे then the ratio of tensions in the 3 section of the string is तर ह्या तिन्ही सेक्शन मध्ये टेन्शनचा आपला रेशियो विचारलेला आहे ऑप्शन आपल्याला दिलेला आहे S2 मध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले ते आहेत त्यापैकी आपला कुठला ऑप्शन आहे आपल्याला ते शोधायचं आहे शोधताना पहिला पार्ट आपण डायग्राम थोडी रिपीट काढून घेऊ डायग्राम आपली अशी आहे बघा इथं O आहे A पार्टिकल आहे तर B आहे इथं C पार्टिकल आहे ठीक आहे पहिल्यांदा इथलं टेन्शन दाखवतो इथलं टेन्शन असेल T1 असेल ह्याला मी T2 पकडतो हा माझा काय आहे तो T3 आहे ठीक आहे ह्यातलं लेंथ आहे L याची लेंथ होणार L हे सगळे कसे होतात सर्क्युलर पाथ मध्ये आता हे सोडवताना पहिला पार्ट आपण एक एक पॉइंट कन्सिडर करू आपल्या इथं टेन्शन C पॉइंटचं काढू आपण C पॉइंटचं टेन्शन काय लक्षात ठेवा माझं इथं हा C पॉइंटला
कोणतरी ओढते, हा इकडे ओढते, कोण ओढते माझा हा T3 बरोबर. आता ह्या T3 ला हा मूव होते बरोबर. एक फोर्स इकडे ओढतोय आणि एक फोर्स तिकडे ओढतोय. हा तिकडे ओढणं आपला कुठला फोर्स आहे लक्षात ठेवा. जेव्हा आपण एखादा स्पिअर एका थ्रेडला बांधला आणि तो रोटेट केला आपल्याला काय मूव होतं की थ्रेडला आपण आत ओढतोय. आत ओढणं माझा फोर्स कुठला आहे तो सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि त्याला बाहेर कुठला फोर्स माझा असतो सेंट्रिफ्युगल फोर्स. मग इथे लक्षात ठेवा आत ओढणं माझं काय आहे T3 आहे आणि ह्याला बाहेर ओढणं माझा कुठला फोर्स असणार इथं सेंट्रिफ्युगल फोर्स असेल. याला आपण CF होऊ शकतो बरोबर. सेंट्रिफ्युगल फोर्स आपला फॉर्म्युला काय येतो जसा सेंट्रिपिटलचा आहे तसाच त्याचा येणार आहे. त्याचा फॉर्म्युला माझा बना येतं mR⍵². पण ह्याची C पॉइंटची राडियस कुठून पण आपण मोजायची याच्या O पासून मोजायची आहे. ह्या O पासून ह्या C पॉइंटची राडियस माझी काय बनणार इथं लक्षात ठेवा L म्हणजे काय बनणार माझी इथं 3L बनणार आहे. म्हणजे वी कॅन राईट T3 इज इक्वल टू T3 माझं इकडे ओढणार आहे आणि तिकडे माझा कुठला फोर्स आहे mR⍵². देन वी कॅन राईट T3 इज इक्वल टू m राडियस माझी किती होणार इथं 3L इंटू ⍵². म्हणजे मला भेटला T3 इज इक्वल टू m किंवा असं लिहितो मी इथं 3Lm⍵². ही कुणाची मला व्हॅल्यू भेटली इथं T3 ची व्हॅल्यू भेटली. फक्त कुठल्या पॉइंटचं मी काढलं C पॉइंटचं काढलं. ठीक आहे. आता पुढच्या पॉइंटला जाऊ आपण. C वरून आपल्याला जायचं आहे B पॉइंटला. हा आहे B पॉइंट. ठीक आहे. B पॉइंटला ओढणारा फोर्स इकडे एक टेन्शन आहे ते ओढते. इथे कुठे टेन्शन आहे बघा माझं ते T2 टेन्शन आहे. हा माझा काय आहे तो हा T2 आहे बरोबर. आता इथं बघा या पॉइंटला इथे एक थ्रेड जोडलेला आहे. इथे एक माझा पॉइंट कुठला आहे तो C पॉइंट आहे. ठीक आहे. ज्यावेळी मी C पॉइंट पकडतो त्या माझं टेन्शन काय असतं C पासून लांब असतं. पण ज्यावेळी मी B पॉइंट पकडतो लक्षात त्या टेन्शन माझं काय असणार हे B पासून लांब असणार. मग इथलं टेन्शन माझं कुठलं आहे T3 आहे बरोबर. C पासून अवे कधी C पकडल्यानंतर. जर मी B पकडला लक्षात ठेवा B पासून ते काय असतं अवे असतं. पहिला लिहितो मी इथं T3 हा लिहितो बरोबर. म्हणजे मी काय केलं ते सांगतो तुम्हाला. मी आधीच सांगितलं होतं टेन्शन घ्यायचं नसतं टेन्शन द्यायचं असतं. मी B पॉइंटला पकडला. B पॉइंटचं टेन्शन माझं कुठं आहे इकडे आहे T2 आहे बरोबर. आज मला टेन्शन कुठले भेटणार T3 हे भेटणार आहे. पण ते माझं टुवर्ड्स का इथं येणार नाही का टेन्शन द्यायचं म्हणजे काय मला भेटणार तर आवे भेटणार. का ज्यावेळी हा मूव्ह करणार ह्याला फोर्स आपण कुठला लावणार टुवर्ड सेंटर लावणार त्यावेळेला हा त्याला बाहेर ओढण्याचं काम करणार आहे बरोबर. बाहेर ओढण्याचं टेन्शन काय असेल माझं हे कुठलं आहे तर T3 आहे बरोबर. अजून एक फोर्स त्याला बाहेर ओढतो तो माझा कुठला आहे तो mR⍵². मला सांगा या B पॉइंटची राडियस किती आहे. आता हा B पॉइंट इथं आहे ना ह्याची राडियस म्हणजे काय होणार L प्लस L. म्हणजे मी लिहू शकतो इथं मला m2L⍵² म्हणजे 2mL किंवा 2Lm⍵². हा एक फोर्स त्याला कुठे ओढणार आहे बाहेर ओढणार आहे बरोबर. बाहेर ओढणारे फोर्स बघा कुठले आहेत. हा T2 इकडे ओढते इकडे आणि तिकडे ओढणं माझे कोण कोण आहेत तर T3 आणि माझा कोण आहे तो 2 हा माझा फोर्स आहे. मग T2 इज इक्वल टू T3 प्लस 2Lm⍵². असे फोर्स त्याला तिकडे ओढतात बरोबर. मग T3 ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे T3 किती ना तो T2 इज इक्वल टू T3 किती काढले आपण 3Lm⍵² प्लस 2Lm⍵². 3 अधिक 2 5. T2 इज इक्वल टू 5Lm⍵². हे तुम्हाला काय भेटले तर T2 ची व्हॅल्यू भेटलेली आहे. इथं 3 भेटलं इथं 5 भेटलं काय तुम्हाला आन्सर भेटायचं आलं होणार आहे बरोबर. 3 आणि 5 हे दोन तुम्हाला ऑप्शन बघा 3 आणि 5 आहे बरोबर. इथे 3 आणि 5 आहे उलटा इथे 3 आणि 5 आहे बरोबर. याचा अर्थ हा 1 2 3 हा त्यामधला ऑप्शन येणार नाही. राहिला आता पॉइंटचा कुठला T1 ची व्हॅल्यू कशी काढणार तेही बघा. आता इथं A पॉइंट आहे ठीक आहे. त्याला ओढते कोण इथं T1 हा ओढते. आज त्याला कोण ओढणार आहे इकडं तर ह्या बाजूचा फोर्स आहे माझा कुठला आहे तो T2 आहे तो त्याला ओढणार आहे बरोबर. कुठल्या ह्या पॉइंट पासून त्याला ते ओढणार आहे. हे बाकीचं हे पकडायचं नाही हा पकडायचं नाही. हा T2 मध्ये हा T3 सुद्धा येतो बघा. T2 मध्ये T3 मला येतो बरोबर. T2 मध्ये आपण काय केलं लक्षात ठेवा हा T3 त्यामध्ये प्लस आहे त्यामुळे पकडताना हा T2 मध्ये हा सुद्धा ऍड झालेला असतो त्यामुळे पकडताना T2 प्लस T3 हा पकडायचा
नाही, बरोबर. म्हणजे एक फोर्स त्याला इकडे ओढते, एक फोर्स इकडे ओढते. अजून त्याला तिकडे ओढणारा फोर्स कुठला आहे? माझा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. त्याच्या डायरेक्ट माझा फॉर्म्युला काय असतो? mr². मग ह्या ए पॉइंटची डायरेक्ट माझी काय बसणार? एल. म्हणजे काय भेटणार मला इथं? Lm². मग त्याचं इक्वेशन मी लिहू शकतो. त्याचं इक्वेशन असं बनलेलं आहे, that is equal to T1 is equal to T2 plus Lm². then T2 ची आपल्याला व्हॅल्यू माहिती किती येते? T1 is equal to 5Lm² plus Lm², बरोबर. that is equal to T1 is equal to 5 plus 1 6Lm², बरोबर. ही तुम्हाला भेटली कोणाची व्हॅल्यू? इथं T1 ची व्हॅल्यू भेटली. T1, T2 आणि T3 मग लिहू शकतो मी तर T3 as to T2 as to T1 किंवा T1 as to T2 as to T3. T3 किती आहे बघा इथं? T3 माझा आहे 3Lm² as to 5Lm² as to 6Lm². म्हणजे याचा आन्सर मला भेटलं 3 as to 5 as to 6 किंवा ह्याच्या उलटा शकतो माझं 6 as to 5 as to 3. या दोन्हीपैकी कुठला ऑप्शन यामध्ये आहे तो शोधायचा. 3 5 6 आहे का 6 5 3 आहे? 6 5 3 कुठे आहे का? कुठेही नाही. राहिला आपला काय येतो 3 5 6 3 5 6 कुठे आहे का? हा सगळ्यात शेवटचा हा ऑप्शन आहे, बरोबर. तर मग कंडिशन लक्षात ठेवा. इक्विव्हॅलेंट अपोजिट फोर्स कन्सिडर करताना किंवा इक्विलिब्रियम कंडिशन कन्सिडर करताना ज्या वेळेला सपोज जेव्हा आपण रोटेशन घेतो त्यावेळेला एक फोर्स तुम्हाला आतमध्ये ओढतो, एक फोर्स तुम्हाला बाहेर ओढतो. जसं आपण एखाद्या पाण्यामध्ये बसल्यानंतर आपलं काय होतं? एक फोर्स आपला आतमध्ये ओढतो आणि आपली बॉडी काय असते? बाहेर जाण्याचा प्रयत्नही करते. बाहेर माझा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स आहे, एक सेंट्रिफ्युगल फोर्स. बाहेर माझा कुठला असतो? सेंट्रिफ्युगल फोर्स. आज माझा कुठला असतो? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे आत माझं टेन्शन असतं, ते टेन्शन इज इक्वल माझं काय असतं? सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. तेच इक्वेशन पुट केलं त्यामुळे हे इक्वेशन खूप महत्वाचं आहे. एक्झाम्पल हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया आजच्या लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट घेणार आहोत. बाकीचे एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून दिलेलं आहे. हे लेक्चर बघून झाले की मला SMS करा, तुम्हाला मी त्याच्या नोट्स पाठवतो. ठीक आहे.